ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर सेम आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरचा आज जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचा आधी तुम्ही क्वेश्चन लिहून घ्या. derive an expression for total EMF induced in conducting rotating rod. ओके, डायग्राम कडे लक्ष द्या. हा आपण एक कंडक्टिंग रॉड कन्सिडर केला, बरोबर. या रॉडची लेंथ किती घेतली आपण, L. आणि हा जो आपला रॉड आहे हा रॉड रोटेट होतो. रॉड का पिवट पासून, या पिवट पासून आपला हा जो बार आहे, बरोबर, किंवा रॉड म्हणा किंवा बार म्हणा, हा बार काय होतो किंवा रॉड काय होतो, रोटेट. त्यानंतर डीआर दिसत आहे. डीआर म्हणजे स्मॉल सेगमेंट. डीआर म्हणजे स्मॉल सेगमेंट जे आपण कन्सिडर केलं बारवर. डीआर हे एक आपलं स्मॉल सेगमेंट आहे जे कन्सिडर कशावर केलं, बारवर. किती डिस्टन्सवर, ऍट अ डिस्टन्स आर फ्रॉम द पिवट. टोटल जो आपला बार आहे, बरोबर, तुम्ही कन्फ्युज नका हुआ, नाही तर आपण क्वेश्चन मध्ये रॉड लिहिलं, मी बार म्हणत आहे, बरोबर. रॉड बार तो एकच आहे, तुम्ही रॉड पण म्हणू शकता. तर रॉडवर जे आपण स्मॉल सेगमेंट कन्सिडर केलं डीआर, हे किती डिस्टन्सवर कन्सिडर केलं, ऍट अ डिस्टन्स आर फ्रॉम द पिवट. आणि जेव्हा हा रॉड रोटेट होतो तर तिची व्हेलॉसिटी किती असते, व्ही. आता या चॅप्टरच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितला होता. आता जेव्हा हा रॉड रोटेट होणार तर तो मॅग्नेटिक फ्लक्सला काय करणार, कट करणार. मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फ्लक्सला कट केल्याबरोबर या स्मॉल सेगमेंट डीआर मध्ये आपला ईएमएफ काय होणार, इंड्यूस. जेव्हा फ्लक्स कट होत असते तेव्हाच ईएमएफ काय होत असते, इंड्यूस. तर आधी मी इंड्यूस ईएमएफ फक्त कुठला फाइंड आउट केला, स्मॉल सेगमेंट डीआर मधला. इंड्यूस ईएमएफ मी फक्त कुठला फाइंड आउट करत आहोत, तर स्मॉल सेगमेंट डीआर. आणि एकदा मला स्मॉल सेगमेंट डीआर मधला इंड्यूस ईएमएफ भेटला का त्यानंतर मी बाय युझिंग इंटिग्रेशन टोटल इंड्यूस ईएमएफ फाइंड आउट करणार इन द कंडक्टिंग रॉड. पुन्हा लक्ष द्या. आधी आपण कंडक्टिंग रॉड कन्सिडर केला. या कंडक्टिंग रॉडची लेंथ किती आहे, L. आणि हा रोटेट होतो फ्रॉम द पिवट. त्यानंतर आपण एक स्मॉल सेगमेंट कन्सिडर केलं डीआर ऑफ द कंडक्टिंग रॉड. डीआर स्मॉल सेगमेंट कन्सिडर केलं, पण कोणाचं, कंडक्टिंग रॉडच. किती डिस्टन्सवर कन्सिडर केलं, ऍट अ डिस्टन्स ऑफ आर फ्रॉम द पिवट. आता जेव्हा हा स्मॉल सेगमेंट म्हणजे कंडक्टिंग रॉड जेव्हा रोटेट होणार तेव्हाच तो स्मॉल सेगमेंट पण रोटेट होणार. जेव्हा आपला हा स्मॉल सेगमेंट रोटेट होणार विथ वेलोसिटी व्ही, इट कट्स द मॅग्नेटिक फ्लक्स, देन ईएमएफ इज इंड्यूस्ड इन स्मॉल सेगमेंट डीआर. हा कन्सेप्ट तुम्हाला माहित आहे. जेव्हाही आपण फ्लक्सला कट करतो त्यावेळेस ईएमएफ इंड्यूस होतो. ओके, तर आधी पॉइंट टू पॉइंट लिहू आपण. डायग्राम तुम्ही ड्रॉ केली असणार. फर्स्ट पॉइंट कंटिन्यू चालू द्या, लिहा. कन्सिडर कंडक्टिंग रॉड having length L. Consider conducting rod having length L which can be rotated
ऍट इट्स वन एंड, एक एंड तर त्याचा फिक्स राहणार ना, विच कॅन बी रोटेट ऍट इट्स वन एंड फ्रॉम द पिव्होट, which can be rotated at its one end from the pivot. Pivot म्हणा, pivot म्हणा, as you wish. Next point. Consider small segment DR of the conducting rod. Consider small segment DR of the conducting rod. DR हा जो आपण सेगमेंट कन्सिडर केला आहे हा कंडक्टिंग रॉडचाच आहे, त्या व्यतिरिक्त कोणता दुसरा पार्ट नाही घेतला आपण. ओके, म्हणून मी का म्हटलं, कन्सिडर स्मॉल सेगमेंट DR ऑफ द कंडक्टिंग रॉड ऍट अ डिस्टन्स R, at a distance R from the pivot, at a distance R from the pivot. Next, this small segment DR of conducting rod, these small segment DR of conducting rod, small segment DR of conducting rod can be rotated with velocity V, can be rotated with velocity V next point. Therefore, it cuts the magnetic flux. Therefore, it cuts the magnetic flux and EMF is induced and EMF is induced in small segment DR, and EMF is induced in small segment DR. तो विद्यार्थी मित्रांनो, आता आपला जो EMF इंड्यूस झाला हा EMF स्मॉल सेगमेंट DR मध्ये इंड्यूस झाला. ओके, विच इज डिनोटेड बाय DE. स्मॉल इंड्यूस EMF म्हटलं म्हणून मी DE लिहिलं, आणि जेव्हा मी टोटल इंड्यूस EMF फाइंड आउट करणार त्याला कशाने डिनोट करणार, तर फक्त E नी. आता स्मॉल सेगमेंट बार मध्ये आपला EMF इंड्यूस झाला, त्याला मी कशाने डिनोट केलं, DE. नाव लक्ष द्या आता, DE म्हणजे इंड्यूस EMF इन स्मॉल सेगमेंट बार. आता बार मध्ये जो EMF इंड्यूस झाला हा कशामुळे झाला, मॅग्नेटिक फील्डला कट केलं. केव्हा कट केलं, जेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती होती, V, आणि आपला कशामध्ये इंड्यूस झाला, स्मॉल सेगमेंट बार DR. तर इंड्यूस EMF इन बार काय आला, BVDR. V स्टँड फॉर मॅग्नेटिक फ्लक्स, V स्टँड फॉर व्हेलॉसिटी, आणि DR म्हणजे स्मॉल सेगमेंट ऑफ कंडक्टिंग रॉड. DE म्हणजे इंड्यूस EMF, B म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स, V म्हणजे व्हेलॉसिटी, आणि DR म्हणजे स्मॉल सेगमेंट ऑफ कंडक्टिंग रॉड. ओके, नाउ हा जो तुम्हाला इंड्यूस EMF भेटला हा स्मॉल सेगमेंट DR चा आहे. आता फाइंड आउट करू टोटल इंड्यूस EMF. हेन्स the total induced EMF is, आता मला टोटल इंड्यूस EMF काढायचा आहे, तर मी काय करणार, E स्टँड फॉर टोटल इंड्यूस EMF, इंटिग्रेट, कशाला इंटिग्रेट करू, स्मॉल इंड्यूस EMF ला.
स्मॉल इंड्यूस ईएमएफ किती होता डीई. मला फाइंड आउट करायचा आहे आता टोटल इंड्यूस ईएमएफ. तर मी जो स्मॉल इंड्यूस ईएमएफ होता त्याला काय करणार इंटिग्रेट. बट इंटिग्रेट करताना मला याची लिमिट सुद्धा पुट करावी लागणार. आता मला जर टोटल इंड्यूस ईएमएफ काढायचा आहे तर कंडक्टिंग रॉड मला टोटल घ्यावा लागणार. आधी मी फक्त इंड्यूस ईएमएफ कशाचा काढला स्मॉल सेगमेंट डीआर. आता मला इंड्यूस ईएमएफ कसा काढायचा आहे टोटल कंडक्टिंग रॉडचा. मग टोटल कंडक्टिंग रॉडची लेंथ किती आहे तर एल. इनिशियली त्याचा 0 घेऊ म्हणजे लिमिट येणार 0 टेन्स टू एल. कारण कंडक्टिंग रॉडची लेंथ किती आहे एल. नाउ पुट द व्हॅल्यूज ई ॲज इट इज 0 टेन्स टू एल. बी ची व्हॅल्यू बी व्ही डी आर. बट हे तर माहित असणारच व्ही इक्वल टू काय असते आर इंटू ओमेगा. सर्क्युलर मोशन मध्ये पण शिकलोय व्ही इक्वल टू आर इंटू ओमेगा. व्ही च्या ठिकाणी आर ओमेगाची व्हॅल्यू पुटअप करू 0 टेन्स टू एल. बी ॲज इट इज व्ही म्हणजे आर इंटू ओमेगा. सो आर ओमेगा डी आर. व्ही म्हणजे आर ओमेगा व्हॅल्यू पुटअप केली मी. आता बघा आर आहे आणि डी आर आहे. डी आर आहे तर इंटिग्रेशन फक्त आपण आरचं फाइंड आउट करू शकतो कारण फॉर्म्युला आपला इंटिग्रेशन एक्स डीएक्स असते ना. इथे डीएक्स आहे म्हणून आपण फक्त एक्सचं इंटिग्रेशन काढतो. आता इथे डी आर आहे तर इंटिग्रेशन फक्त कशाचं निघणार आहे आर. मग बी आणि ओमेगा काय झाला कॉन्स्टंट. तर बी ओमेगाला बाहेर घेऊ 0 टेन्स टू एल आर डी आर. आरचा रेस्टू किती आहे 1. फॉर्म्युला कोणता लागणार इंटिग्रेशन एक्स डीएक्स किंवा एक्स रेस टू एन डीएक्स काय असतो एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी लिहित असतो. बट प्लस सी केव्हा लिहितो इंटिग्रेशन मध्ये. हे डिफायनाइट इंटिग्रल जिथं आपली लिमिट असते तिथं आपण प्लस सी लिहत नाही. E as it is b ओमेगा as it is into r रेस टू किती आहे फक्त 1 तर काय होणार r रेस टू 1 प्लस 1 म्हणजे 2. 1 प्लस 1 म्हणजे 2. लिमिट 0 टेन्स टू एल. ओके 2 कॉन्स्टंट आहे 2 ला बाहेर काढून घेऊ. सो E इक्वल टू 2 बाहेर काढला तर 1/2 b ओमेगा काय राहिला फक्त आर स्क्वेअर 0 टेन्स टू एल. आता आपण लिमिट अप्लाय करतो. लिमिट अप्लाय करताना आधी पुट करत असतो अप्पर लिमिट मायनस आफ्टर दॅट लोअर लिमिट. सी हिअर केअरफुली काय येणार ई इक्वल टू 1/2 बी ओमेगा. ओके 1/2 बी ओमेगा. आरच्या ठिकाणी आधी अप्पर लिमिट येणार. अप्पर लिमिट कोणती आहे तिथे एल. सो एल स्क्वेअर. त्यानंतर साइन कोणती असते मायनस. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. लोअर लिमिट किती आहे 0. सो 0 स्क्वेअर. एल स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर ऍज इट इज एल स्क्वेअर. सो ई इक्वल टू 1/2 बी ओमेगा एल स्क्वेअर. हे झालं विद्यार्थी मित्रांनो टोटल इंड्यूस ईएमएफ इन कंडक्टिंग रोटेटिंग रॉड. ओके राइट डाउन दिस फास्ट.